आमचे एक रिलेटिव्ह आहे सर, ते राहायचे एका व्हिलेज मध्ये. एका दिवशी काही फकीर आले तिथं, काहीतरी ते बोलले की 100ची नोट द्या समथिंग. का त्यांनी दिली ती 100ची नोट. त्यांच्याकडे थोडं साहित्य पण होतं. त्या लेडी घरी एकट्या होत्या. त्याच्यानंतर त्यांना बोलले की आता बघा, हा तुम्ही गणपती बनवला होता सर, असं काहीतरी त्या नोटेचा गणपती समथिंग बनवलं होतं. आणि बोलले की आता हे तुम्ही तुमच्या मंदिरात ठेवा, घराच्या देवाऱ्यात ठेवा. ओके, ते 100च्या नोटने ते केलं. आता आम्हाला 5,000 रुपये द्या. त्यांनी काढून देऊन दिले पैसे त्यांना. त्यांच्या घरातला जो पुरुष व्यक्ती होता तो आला, त्याच्या लक्षात आलं की हे सगळं घडतंय आणि त्याने त्या गोष्टीला अपोज करून त्यांना पाठवून दिलं परत. पण जेव्हा मी त्या व्यक्तीशी बोललो, ज्या लेडीशी बोललो की तुम्ही कसं काय असे पैसे देऊन दिले, ते बोलले मला कळलंच नाही. म्हणजे सर याच्यामध्ये मग ते केमिकल युज करतात का? बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्हाला आता नोट दिली असं तुम्ही उल्लेख केला बरोबर आहे, त्या नोटेला ते केमिकल लावलेलं असतं. काय होतं, बोलता बोलता कधीतरी आपला हात आपल्या जवळनं हाताला लागलेल्या कुठल्याही गोष्टीचा वास आपल्याला येत असतो. जेव्हा असे लोक आपल्याकडे येतात, त्यांनी अंगारे धुपारे काहीतरी आणले, त्यातनं काहीतरी धूर येत असतो, त्या लोकांनी स्वतःला त्याचा अँटीडोट लावून घेतलेला असतो की त्या केमिकलचा त्यांच्यावर उपयोग नाही झाला पाहिजे. पण आपल्याला काही माहिती नसतं की त्यांनी काय केमिकल्स वापरलेले, आणि आपण किंचित गुंगीमध्ये जातो, पूर्ण गुंगीमध्ये नाही जात, किंचित गुंगीमध्ये जातो. आणि ती जी अर्धवट अवस्था असते ना, तिथं आपल्याला ते काहीतरी सांगतात आणि आपलं स्वतःवरचं नियंत्रण अर्धवट सुटलेलं असतं, इम्बॅलन्स झालेला असतो, आणि मग ते आपण करून मोकळे होतो आणि आपल्याला नंतर आठवतच नाही की काय झालं. पण आपण ते पैसे देऊन मोकळे झालेलो असतो किंवा काहीतरी देऊन मोकळे झालेलो असतो. हे केमिकल्सच्या वापराने बऱ्यापैकी वेळेला शक्य केलं जातं. अल्कोहोल पिल्यानंतरची जी सिच्युएशन असते तशीच सिच्युएशन थोडी होते का? तशी सिच्युएशन होते. ही जी अवस्था आहे ना, ही वेगवेगळ्या पद्धतीने अचीव्ह करता येते. ही जी अर्धवट जागी आणि अर्धवट झोपेतली अशी जी अवस्था आहे ना, ही वेगवेगळ्या पद्धतीने अचीव्ह करता येते. त्यातला एक मार्ग आहे हिप्नोटिझम. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.